सहाय्यक अभियंता कंधार शहर शाखा कंधार उपविभाग। आज आपण कंधार उपविभागामध्ये ग्राहक समाधान शिबिर आयोजन केले आहे। त्यामार्फत आपण वेगवेगळ्या महावितरणच्या स्कीम बद्दल चर्चा केली आणि त्यांच्या ग्राहकाचे समाधान करण्यासाठी आपण इथं शिबिर घेण्यात आला। त्यामध्ये वेगवेगळ्या वीज बिलाच्या तक्रारी दुरुस्त करणे, स्मार्ट मीटरची जनजागृती करणे, स्मार्ट योजनाची माहिती देणे, सोलार रूफटॉपची माहिती देणे, असे वेगवेगळे महावितरणचे स्कीम बद्दल आपण इथे शिबिर आयोजन करण्यात आलेले आहे। त्यामध्ये सोलारची जे स्मार्ट स्कीम आहे त्या स्मार्ट स्कीम मध्ये अशी खूप चांगली प्रकारची स्कीम आहे। महाराष्ट्र शासनाची ही स्कीम आहे। त्यामध्ये बीपीएल ग्राहकांना 1 kW जर त्यांचा लोड असेल आणि 100 युनिट पर्यंत त्याचा जर वापर असेल तर त्यांना बीपीएल ग्राहकांना 2000 रुपयाला मध्ये सोलारचे रूफटॉप पॅनल बसवण्यात येणार आहे। आणि SC ST असेल तर त्याला 5000 मध्ये सोलार रूफटॉपचे होणार आहे। आणि ओपन असेल तर 10000 मध्ये 1 किलोवॅट आणि 100 युनिट वापर असेल तर या स्मार्ट स्कीम मध्ये लाभार्थी राहणार आहेत। आणि दुसरी गोष्ट, त्यानंतर जर त्यांचा वापर 1 किलोवॅट पेक्षा जास्त असेल तर अप टू 3 किलोवॅट 78,000 ची सबसिडी PM सूर्यघर योजनेतर्फे देण्यात येते। जर 2 किलोवॅट असेल तर 60,000 पर्यंत आणि 3 किलोवॅट असेल तर 78,000 पर्यंत त्यांना सबसिडी आहे। तर सर्वांना या स्कीमचा लाभ घेऊन आपल्याला नॉन रिन्युएबल एनर्जी तर्फे करायचं आहे। या स्मार्ट मीटर संदर्भामध्ये ग्राहकांमध्ये एक संभ्रम निर्माण आहे की हा मीटर बाकी जे चालू मीटर आहे त्यापेक्षा जास्त बिल आकारतो। त्या संदर्भामध्ये आपलं काय? हे जे स्मार्ट मीटर आहे हा स्मार्ट मीटर अचूक मीटर आहे। याच्यामध्ये कसं आहे, जे जुने मीटर आहे, जे रिडिंग एजन्सी येत होती, रिडिंग एजन्सी फॉल्टी रिडिंग टाकणे, ॲव्हरेज रिडिंग टाकणे, त्याच्यामध्ये मनुष्यबळामध्ये मनुष्यबळाच्या चुकीमुळे काहीतरी रॉंग रिडिंग होत होते। परंतु या स्मार्ट मीटर मध्ये DCU द्वारे रिडिंग जाते, अचूक रिडिंग जाते। जे रिडिंग आहे कंझ्युमरचं जे वापर आहे त्याप्रमाणे याचं बिल येते। आणि या बिल मध्ये TOD मीटर असल्यामुळे दिवसा जर वापरलं तर त्याला कन्सेशन, त्याला डिस्काउंट सुद्धा देण्यात आलेले आहे। अशी या मीटरची जर लोकांना ग्राहकांना काही तक्रार असेल तर आपण ते मीटर त्याला सिरीज मध्ये लावून सुद्धा त्यांना आपण कन्वे करत आहे की स्मार्ट मीटर खूप चांगल्या प्रकारे आहे। हा नवीन मीटर बदलण्यासाठी लोकांकडून नवीन आकारणी घेण्यात येणार। हा जे स्मार्ट मीटर आहे विनाशुल्क फ्री मध्ये आपण देत आहे। मी मठपती VM उपकार्यकारी अभियंता मरावी कंपनी उपविभाग कंधार येथे कार्यरत आहे। आज दिनांक 22 ऑगस्ट 2026 रोज शनिवार रोजी कंधार उपविभागात वीज ग्राहक समाधान शिबिर घेण्यात आलेले आहे। वीज ग्राहक व नागरिकांची जनजागृती महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी उपविभाग कंधार तर्फे करण्यात येत आहे। त्यामध्ये पीडीज थकबाकी बिल भरून कोटेशन भरणाऱ्या ग्राहकास त्वरित मीटर कनेक्शन देण्यात येईल। त्यानंतर जुने मीटर विनाशुल्क बदलून स्मार्ट TOD मीटर देण्यात येईल। LT लाईनवर आकोडे टाकून वीज चोरी करू नये, वीज अपघात होण्याची दाट शक्यता आहे। ST व LT लाईनच्या खाली किंवा आसपास अनधिकृतरित्या घरे व जनावरे बांधू नये, अपघात होण्याची दाट शक्यता आहे। व तसेच वीज ग्राहकांनी वीज बिल वेळेत भरून महावितरण कंपनीस सहकार्य करावे असे कंधार उपविभागातील मी उपकार्यकारी अभियंता मठपती VM व तसेच सहाय्यक अभियंता कंधार शहरी श्री पठाण तसेच
सहाय्यक अभियंता कंधार ग्रामीण श्री राठोड, कनिष्ठ अभियंता श्री मनोरे पेटवड शाखा, कनिष्ठ अभियंता कुरुळा शाखा श्री दहे व तसेच सहाय्यक लेखापाल श्री ढवळे आहेत. तरी सर्व वीज ग्राहकांनी समाधान शिबिराचा लाभ घ्यावा व तसेच समाधान शिबिरामध्ये वेगवेगळे बॅनर्स लावलेले आहेत. त्यामध्ये मागील त्याला सोलार पंप, त्यानंतर स्मार्ट योजनेबद्दल मार्गदर्शन असणारे बॅनर्स व तसेच सूर्यघर योजनेबाबत माहिती असणारी माहिती सुद्धा बॅनरद्वारे करण्यात आलेली आहे व तसेच कंधार उपविभागा अंतर्गत असणारे सर्व शाखा अभियंते वेळोवेळी कोणत्याही ग्राहकाच्या जरी समस्या असतील तर ते सोडवतील व तसेच बिलिंगचे श्री ढवळे सुद्धा बिलासंदर्भात कुठल्याही तक्रारी असतील तरी ते सोडविणार आहेत. ग्राहकांनी महावितरण कंपनीच्या सर्व योजनांचा लाभ घ्यावा. एवढे बोलून माझे 2 शब्द